कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 कुंडली कधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय नमः श्री शंकरानंद गुरुपादाभूतकर्मणे सविलास महामोह कर्मणे कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान की जय 8वा श्लोक झालता काल धनंजय येणार आहे सांगा कोण सांगताय शोभलेताई सांगतात आवरेताई नाही केला अभ्यास करत बसलेताई मन आणि बुद्धी हे अंतकरणाचेच भाग आहे पण मग तिथं मन 2 कोश मांडण्याऐवजी तुम्ही एकच कोश मांडायला पाहिजे होता मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश असे 2 कोश मानलेले मनोमय कोशाच्या अंतर्गत मन अधिक पंचज्ञानेंद्रिय आणि विज्ञानमय कोशाच्या अंतर्गत बुद्धी अधिक पंचज्ञानेंद्रिय असा विषय आलेला आहे आणि ते अंतकरणाचे मन आणि बुद्धी हा अंतकरणाचाच भाग आहे कधी त्या अंतकरणाला मन कधी बुद्धी कधी चित्त कधी अहंकार अशा प्रकारची नावं आलेली त्याची तर मग 2 कोश मानून काय उपयोग आहे असं कोणी म्हणेल तर त्याला उत्तर देत आहेत काय या श्लोकामधून श्लोकात मग सांगतात कर्तृत्व कारणत्वाभ्याम विक्रियेतांतरिंद्रियम विज्ञान मानसी अंतर बहिष्ठी ते परस्परम विज्ञान मानसी अंतर वैश्चैते परस्परम तेव्हा कर्तृत्व करणत्वाभ्याम असं म्हटलंय कर्तृत्व आणि करणत्व अशा प्रकारच्या 2 गोष्टीच्या द्वारे यांचे 2 भाग तयार झालेले दिसतात कर्तृत्व आणि या दोन्ही अंतकरण परिणाम पावते आणि नंतर मग म्हणजे एक ज्या वेळेला कर्तृत्वाला परिणाम पावतं आणि करणत्वाला परिणाम करण म्हणजे साधन तर कर्तृत्वाला परिणाम पावतं त्यावेळेला ती बुद्धी आणि करणत्वाला परिणाम पावतं त्यावेळेला साधन म्हणजेच मन साधन यालाच मग विज्ञानमय कोश आणि मनोमय म्हणजे कार्य भिन्न दिसतंय कार्य भिन्न दिसतं म्हणून आम्ही त्याचे कोशही 2 केले हे मग एकमेकांच्या आत आणि बाहेर असलेले आपल्याला दिसतात म्हणजे त्यांच्यातही व्यवहार वाढताना दिसतो कधी बुद्धीच्या अंतर्गत मन राहतं कधी मनाच्या अंतर्गत बुद्धी राहते काही वेळेला संकल्प विकल्प होतात नंतर त्याचं काय होतं निश्चय होतो काही वेळेला निश्चय झाल्यानंतरही परत संकल्पाने उत्पन्न होताना दिसत आहे आपण केलेलं बरोबर तर नाही चुकीचं तर नाही अशा प्रकारचे संकल्पही होत राहतात तर तेव्हा कर्तृत्व आणि करणत्व याला धरून त्यांनी विभाग केलेले दिसत आहेत चला मग अपंचकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून अंतकरण होते आणि मग त्याचा कर्ता पंचकृत पंचमहाभूतांच्या 7 अंशापासून अंतकरण होतं मग तिथे कर्ता आणि रूपाने आणि साधन रूपाने मग ते परिणाम पावते बरोबर आणि मग कर्ता म्हणजे विज्ञान किंवा कोशाच्या अंतर्गत असलेल्या बुद्धीला विज्ञान असं केलेलं आहे माऊली ज्ञानावरांनी विज्ञान पदाचा अर्थ प्रपंच असा केलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये पाहिल्या आणि आचार्यांनी विज्ञान पदाचा अर्थ तत्वज्ञान असाही केलेला आहे दिसतो म्हणजे विज्ञानाला तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे आचार्यांनी तर असे थोडेसे अर्थात त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ते शब्दप्रयोग आलेले आणि करण म्हणजे मन
बुद्धीच्या निर्णयापासून देह कुठलेच कार्य करत नाही किंवा व्यवहार करत नाही. वाचस्पती मिश्रांनी मनाला इंद्रिय असं मानलं. सुखदुःखाचं ज्ञान या इंद्रियाच्या द्वारे होतं असं ते म्हणतात. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रोत्राम चक्षुस्पर्शांच्या रसगंधारमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते असं म्हटलंय. अधिष्ठाय तिथं मनालाही घेतलेलं आहे. मनःषष्ठानी इंद्रियाणी षष्ठानी असं केलं. मग जेव्हा मन हे संकल्प करतं तेव्हा ते बाहेर असतं आणि मग ते त्याचा संकल्प झाल्यानंतर बुद्धी त्याचा निर्णय घेते. म्हणजेच मनाच्या संकल्पावर बुद्धीचा निर्णय अवलंबून असतो. बरोबर. संकल्प नाही झाला तर डायरेक्ट बुद्धी कशी निर्णय घेईल? आधी संकल्प होतो. त्याचे संकल्प होतो म्हणजे त्याच्यात विचार विनिमय होतं संकल्पाच्या अंतर्गत. एखादं काम करायचं असेल कोणतंही तर ते काम करण्याच्या आधी त्या कामाविषयीचा संकल्प होतो. एखादा मनुष्य जरी म्हटलं यायचं का तुला, नगरला यायचं आहे का असं म्हटलं तरीसुद्धा नगरला जायचं का हा काय झाला, जायचं किंवा नाही जायचं. बरं त्याच्या पाठीमागं ते बरंचसं चिंतन करतं. म्हणजे आज आपला प्रोग्रॅम काय, आजचा प्रोग्रॅम काय, आणि मग आजचा प्रोग्राम त्याच्यातही काय परत असेल किंवा आजचा उद्या करता येण्यासारखा आहे पण आज इकडं जायला काय अडचण नाही तर मन त्याच्यात संकल्प करतं. काही वेळेला मोडतं नाही आज तिकडंच जाऊन यावं लागेल, आपल्याला जिकडं जायचं आहे ना तिकडे, परंतु आपल्याला वेळ नाही. तर म्हणजे मला यायचं होतं बरं का, नगरला आपलं काही काम आहे पण आज मी काही येऊ शकत नाही किंवा मी आता येतो. अशा प्रकारचे संकल्प आता म्हणजे आधी मनाच्या द्वारे संकल्प आणि विकल्प म्हणजे मोडणे आणि संकल्प म्हणजे करणे. त्याविषयी मत स्थापित करणं म्हणजे संकल्प झाला, तत्विषयक मत झालं. आणि त्या मतामध्ये काय केलेलं त्यांनी मोडलं, ते मत मोडून टाकलं. तर असा संकल्प विकल्प होतो. नंतर ज्या वेळेला बुद्धीचा विषय येतो त्यावेळेला ठीक आहे त्याचा निश्चय होतो. ज्या वेळेला जे करायचं कर्म करायचं त्याचा निश्चय झाला की त्याचा बुद्धी म्हणून त्या अंतःकरण वृत्तीलाच बुद्धी असं म्हणतात. कर्त्यापासून निश्चय होणं शक्य नाही म्हणून तेव्हा तिथं बुद्धी आतमध्ये म्हणून बुद्धीला विज्ञानमय कोशात करता आला. विज्ञानमय कोशात कोणाला करता, कारण करता तिथं कर्त्याचा निर्णय झाला की आपल्याला ही गोष्ट करायची आहे असा तिथं निर्णय झाला. म्हणून विज्ञानमय कोशाला करता म्हटलेलं आहे. तिथं पण बुद्धी काय आहे, करता आहे. आणि आनंदमय कोशाला भोगता असं म्हटलेलं आहे. आता पुढे सांगतो. तिथं मनाने संकल्प केल्यावर बुद्धी निर्णय घेते म्हणून ते दोघं एकमेकाच्या आत बाहेर फिरत असलेले आपल्याला दिसतात. आत बाहेर फिरतात म्हणजे मनाने मनाचा निर्णय झाला मग मन आत, नंतर बुद्धी बाहेर. आणि बुद्धीचा निर्णय ज्या वेळेला होईल त्यावेळेला सुद्धा आपण हे केलं हे बरोबर केलंय का अशा प्रकारचा परत आणखी मनात काय होतं विचार येतो. तर अशा प्रकारे होत राहत आत बाहेर होत राहत. पुढे मग त्याचा सारांश मन आणि हे दोन्ही एकमेकांचा परस्पर त्यांचा भाव परस्पर सापेक्ष आहे. आणि सारांश म्हणजेच मन आणि विज्ञान हे कार्यावरून होणारे अंतःकरणाचे भेद आहेत. बरोबर आहे. कार्यानुमेय येतात त्याच्यामध्ये दिसून येते आणि त्यावरून कार्यावरून होणारे अंतःकरणाचे हे दोन भेद आहेत असंही स्पष्ट होते. पुढे भोक्तृसंज्ञक आनंदमय भोक्तृसंज्ञक आनंदमय कोशाचे अनात्मत्व दाखवण्यासाठी पुढच्या त्याचे स्वरूप सांगता येतात. कशाचं? आनंदमय कोशाचं स्वरूप. आतापर्यंत 4 कोश पाहिले. बाहेरचा जो आहे स्थूल शरीरामध्ये असणारा जो कोश आहे त्याला अन्नमय कोश म्हणतात. त्याचं स्वरूप ते पंचमहाभूतांचं जे शरीर आहे स्थूल शरीर आहे आणि त्याच्या ठिकाणी दिसणारे त्या अन्नमय कोश जो अन्नावरती टिकतो राहतो, अन्न प्राप्त झाल्यावर स्थूल होतो, अन्न नसल्यावर क्षीण होतो, असा हा अन्नमय कोश त्याच्याद्वारे बनला बाहेरचा स्थूल देहाच्या अंतर्गत. आणि मधले जे आहेत प्राणमय
मनोमय आणि विज्ञानमय हे 3 कोश सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत आले. त्याच्यात प्राण आणि कर्मेंद्रिय, नंतर पुढे मन आणि ज्ञानेंद्रिय, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय. तर हे 3 जे आहेत हे सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत आले. आणि आता भोक्तृसंज्ञक, ज्याचं संज्ञक म्हणजे ज्याला संज्ञक असं म्हणतात किंवा संज्ञी असं म्हणतात. संज्ञक संज्ञी अलग सिद्धांतामध्ये हा विषय आहे. आपल्याला जेवढा लागतो तेवढाच घेतला. त्या हा जो संज्ञक भोक्तृसंज्ञक जो आहे तर तो ज्याचं नाम भोक्तृत्व आहे ज्याच्याजवळ, असा हा आनंदमय कोश आहे. तो कारण शरीराच्या अंतर्गत येतो. कोश कसा बनतो, त्याचं स्वरूप काय तुम्हाला श्लोकात कळेल. वर शिवाय हा जो आहे तिथं या ठिकाणी सुद्धा जी प्रतीती येते, ज्या वेळेला हा नित्य आनंद स्वरूप राहत नाही, नाहीतर याला आम्ही आत्मा असं म्हटलं. हा नित्य आनंद स्वरूप राहत नाही म्हणून याला आत्मा म्हणता येत नाही. म्हणजेच आनंद स्वरूप नित्य नसतो, तो विकारी असतो. आणि विकारी असतो तो आत्मा नसतो. तर त्याला अनुसरून पुढचा श्लोक येतोय. हरी काचिदंतर्मुखा वृत्ती आनंद प्रतिबिंब भाग काचिदंतर्मुखा वृत्तिरानंद प्रतिबिंब भाग काचिदंतर्मुखा वृत्तिरानंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोग शांतौ पुण्यभोगे भोग शांतौ पुण्यभोगे भोग शांतो निद्रारूपेण लीयते 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 काचिदंतर्मुखा वृत्तिरानंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोग शांतो निद्रारूपेण लीयते काचिदंतर्मुखा वृत्तिरानंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोग शांतो निद्रारूपेण लीयते काचिदंतर्मुखा वृत्तिरानंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोग शांतो निद्रारूपेण लीयते काचिदंतर्मुखा वृत्तिरानंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोग शांतो निद्रारूपेण लीयते काचित अंतर्मुखा वृत्ती ही आनंद प्रतिबिंब भाग. 4 पदच्छेद झाले वरचे. काचित अंतर्मुखा वृत्ती ही विसर्ग येईल. वृत्ती ही आनंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोग शांत शांत आहे ना, तिथे विसर्ग नाही, शांत असंच पद आहे. पुण्यभोगे भोग शांत निद्रारूपेण लीयते. खाली काय पदच्छेद नाही, वरती 4 दिसतात. सांगा राऊतताई सांगतात. वरती 4 पदच्छेद आहेत, ऐका परत. राऊतताईंना ऐका. काचित अंतर्मुखा वृत्ती ही आणि आनंद प्रतिबिंब भाग. आणि खालचा आहे तसेच सांगा. काचित हा कशाला गेला? चा अर्धा त घेतला आणि अ निघाला अंतर्मुखा. आणि वृत्ती ही पुढे र आलता त्याचा
विसर्ग केला आणि राचा अ निघाला, आनंद प्रतिबिंब भाग. पुण्यभोगे सांगा बरं राऊत साहेब सांगा. काची अंतर्मुखा वृत्ती ही आनंद प्रति आहे तसं भाग. पुढे पुण्यभोगे भोग शांत रूपेण लीयते. चला, तेव्हा काचित म्हणजे कधीतरी. अंतर्मुख हा अंतर्मुख होणारी वृत्ती जेव्हा अंतर्मुख कधीतरी होत असते त्यावेळेला आनंद प्रतिभाग, त्यावेळेला ती आनंदाला प्राप्त होते. म्हणजे आनंदाच्या प्रतिबिंबाला म्हणा किंवा आनंदा स्वरूपाला प्राप्त झालेली दिसते, आनंद स्वरूप झालेली दिसते वृत्ती. पुण्यभोगे पण कधी असं होतं म्हणतात, तसं लोक अन्वयार्थामध्ये म्हणतात पुण्यभोगे, कारण जीवाला जो आनंद मिळतो तो पुण्याच्या द्वारे आणि दुःख प्राप्त होतं ते पापकर्माच्या द्वारे. पुण्य आणि पाप हे सुख आणि दुःखाला हेतू आहेत. म्हणून आता आनंदाचा विषय आला तर आनंद कसा होतो, तर त्यावेळेला त्या ठिकाणी वृत्तीमध्ये तर आनंद होणार, कारण आनंद व्हायचं म्हटल्यावर भोगत्याला वृत्तीच्या मार्फत आनंद होईल. पण ती वृत्ती काय व्हावं लागेल, तर ती बहिर्मुख जर असेल तर होणार नाही. अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं असं म्हटलं. अंतर्मुख वृत्ती, बहिर्मुख वृत्ती असेल तर आनंद प्रतीला येत नाही. पण मग अंतर्मुख वृत्ती कशी होते, तर पुण्याच्या द्वारे. पुण्यभोगी जर पुण्य जर फळाला आलेला असेल त्याच्या, आता हे पुण्य कोणतं, सकाम पुण्य, आणि त्याच्यात ते सकाम पुण्य आलेलं असेल तर त्या व्यक्तीला आता त्याच्यातही काय होतं, ज्यावेळेला विषय प्राप्त होतात असं म्हटलंय. म्हणजे पुण्यकर्मा सकाम पुण्याच्या द्वारे अनुकूल विषय आणि सकाम निषिद्ध कर्माच्या द्वारे प्रतिकूल विषय म्हणजेच दुःख असं होतं. पण अनुकूल विषय भोगकालात म्हणजे पुण्य भोगकालात अनुकूल विषयाची प्राप्ती, त्या राजस वृत्तीची निवृत्ती, सत्वाकार वृत्तीची स्थापना आणि वृत्ती अंतर्मुख होऊन आत्माकार बनते आणि त्यामध्ये आत्मानंदाचं म्हणजे भान त्या ठिकाणी होतं. असं विचारसागरामध्ये तुम्हाला प्रक्रिया आलेली आहे आत्मानंदाची सिद्धी करताना. तर विषय हा सुखस्वरूप नसून आत्मा हाच सुखस्वरूप आहे आणि तो ज्या वेळेला वृत्ती अंतर्मुख होते त्यावेळेला तिथं इच्छेची राजसी इच्छेची निवृत्ती झालेली असते आणि शुद्ध सत्वाकार वृत्तीच्या वेळेलाच आत्मानंदाचं भान त्या वृत्तीमध्ये होतं असं म्हटलेलं होतं तिथं. आता काय म्हणतात पहा, पुण्यभोगे काचित वृत्ती ही अंतर्मुखः सती आनंद प्रतिबिंब भाग भवती. म्हणजे पुण्यभोगाच्या काळात काचित, नेहमी नाही, म्हणजे कधीतरी. आणि कधीतरी जर त्याचं कारण आहे सांसारिक जीव तर सातत्याने उदासच दिसतात, दुःखी जास्त दिसतात, आनंदी होतात, पण त्या आनंदाला फारच सीमा असल्या कारणाने दुःख पाहता सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. दुःख पाहता जवा पाडे असं झालं असतं तर जीव इकडे फिरकलेच नसते, तिकडेच राहिला. पण सुख पाहता तेव्हा अतिशय अल्प सुख, आता ते तरी का प्रतिबिंबित झाल्याला दिसतं, तिथं वृत्ती स्थिर होते म्हणून अल्प सुख थोडंसं तुकोपर्यंत मानतात. कान पाहे जगामाची माऊली ज्ञानोबराय म्हणतात. तर तेव्हा बरोबर आहे. तर तेव्हा एरवी विषयी सुख हे बोलण्याची, एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे का विद्युत स्फुरणे पाहे जगामाची. तर त्याच्या जेवढ्या काळात वीज चमकते तशा पद्धतीचं वीज चमकताना 1-1.5 तास चमकत असते
अशी चमकल्याबरोबर गेली, अशी चमकल्याबरोबर गेली, असं लख कर. त्याच्यात जर एखादी ओळ वाचायची म्हटलं तरी वाचता नाही येणार तुम्हाला. अशा प्रकाराने लख असा प्रकाश पडतो, निघून जातो. आपली वृत्ती तशीच विषय भोगाला क्षणिक काय होते, त्या आत्मानंदाचा म्हणजे तत्स्वरूप बनते. ती वृत्ती अंतर्मुख होते आणि अंतर्मुख वृत्तीत हे च्या शेजारी असलेल्या चैतन्य स्वरूप बनल्याने आत्मानंदाचं भान होतं. पण हे क्वचित घडतं बा, नेहमी नाही. बरं तेवढ्यासाठी त्याला विषय संपादन करावे लागतात. म्हणजे इतकीशी छोटीशी वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी त्याला एवढा विषय. योगी याच्यापेक्षा जास्त आनंद भोगतो, कारण तो वृत्ती बहिर्मुख करतच नाही, अंतर्मुख करते त्याची. म्हणतो पुष्कळ आनंदात. आता आपणही आनंद भोगतो, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये, निद्रा अवस्थेत, ज्या वेळेला कर्म भोग संपतो त्यावेळेला वृत्ती निद्रा अवस्थेत किंवा सुषुप्तीमध्ये जाते. त्यावेळेला या आनंदाचा भाग होतो, आनंद प्रतीतीला येत असतो. परंतु आवृत्त आनंद असल्या कारणाने अनावृत्त आनंद नसतो तिथं. म्हणून तिथं आवृत्त आनंद राहतो. मी सुखात झोपलो होतो आणि मी काही जाणत नव्हतो असा म्हणतो. म्हणजे त्या आनंदाचं स्वरूप काय हे जाणत नाही. तर अज्ञान, मी काही जाणत नव्हतं ही अज्ञानाची कबुली. आणि ज्या वेळेला वृत्ती उद्विग्न होते, जागृत अवस्थेत येते, त्यावेळेला पुन्हा आणखीन ती वृत्तीला केव्हा पुण्यभोग कालात आनंदाचं भान होतं असं म्हणतात. सा एव भोग शांतव निद्रा रूपेण लियते. सा एव भोग शांतव, ज्या वेळेला भोग शांत होतो केव्हा होतं, सुषुप्ती अवस्थेत. तिथं अनुकूल आणि प्रतिकूल दोन्हीही नाही. आणि पुण्य आणि पाप या दोघांचा समबिंदू साधला जातो. कारण निद्रा अवस्थेमध्ये तो करता राहत नाही. बुद्धी राहिली का तिथं नाही राहिली, मग करता राहिला नाही. मग त्या ठिकाणी तो आनंदमय कोशाच्या अंतर्गत हे आता इथे कोण जात आहे तर कारण देहाच्या ठिकाणी मानलेलं आहे. अज्ञान तर आहे तिथं, म्हणजे कारण आहे, पण त्याबरोबर त्याच्यात वृत्ती लय पावलेली आहे. म्हणून वृत्तीच्या द्वारे, अंतःकरण वृत्तीच्या द्वारे भोग होत नाही. तिथं अंतःकरण वृत्ती राहिलेली नाही. तिथं अविद्या वृत्ती कारण देहाच्या अंतर्गत सूक्ष्म अविद्या वृत्ती मानावी लागते. कारण ती जर नसेल तर मग मी हात झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो, हे ज्ञान कोणाला झालं? वृत्ती नाही म्हटलं तुम्ही, हे झालं कोणाला? तर मग तिथं अविद्येची सूक्ष्म वृत्ती, कारण अविद्येचा नाश होणं संभवनीय नाही तिथे, कारण देह आहेच, म्हणून अविद्या आहेच. आणि अविद्या आहे तर तिचे जाणणं ज्या ठिकाणी होतं तिथं वृत्ती मानावी लागते. तर अशा पद्धतीने. पण मग आता याच्यात कमी जास्तपणा झाला, म्हणजे पुण्यभोग कालात आनंदाची प्रतीती आणि नंतर निद्रा अवस्थेत तीच वृत्ती लय पावलेली दिसते. वृत्ती काय झाली? लय पावली, म्हणून त्या ठिकाणी भोग संपलेला दिसतो. तर असा असणारा, आता त्याच्यावरून आम्ही या आनंदमय कोशाला काय केलेलं आहे? विकारी ठरवलेलं आहे. आता त्याच्यात माऊली ज्ञानोबरायांनी थोडंसं जोडी लावली त्याला, की ते म्हणतात जर मनुष्य पुन्हा जागृत अवस्थेत आलाच नसता आणि तो त्या ठिकाणी कायमचा राहिला असता तरी त्या अज्ञान हे काही दुःखाला कारण नाही. अज्ञान स्वरूपतः कार्यतः दुःखाला काय होतं? कारण म्हणतं. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्मदेह हे अज्ञानाच्या पोटातून प्रसवलेले आहेत. आणि आम्हाला बाहेर आल्यानंतर जागृत स्वप्न अवस्थेमध्ये दुःख किंवा सुखाची काय होते? जाणीव होते. जर सुषुप्त अवस्था अशी जर अखंड राहिली असती, साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणूया. म्हणूनच माऊलीने तसं होती, तिथे अखंड सुखामध्ये गेला असतं. कारण परत जागा, फक्त आम्ही जागा नाही झालं पाहिजे, पण कर्म जागा करतो.
मग तिथं ज्या वेळेला कर्म असतं त्यावेळेला जागृत स्वप्न अवस्थेमध्ये हा जीव फिरतो वासनेच्या द्वारे स्वप्नात आणि पुण्य आणि पापाच्या द्वारे सुषुप्ती अवस्थेमध्ये सुषुप्ती कशाला पुण्य आणि पुण्य आणि पाप याच्याद्वारे जागृती जागृतीत हे होतो म्हणजे वृत्ती उठते कुठं पुण्य आणि पाप याच्याद्वारे जागृती वासनेच्या द्वारे स्वप्नात आणि अविद्येच्या द्वारे कारण देहाच्या अंतर्गत या वृत्तीचा कार्यक्रम चालतो. आता त्याच्यातला आनंदमय कोश कसा झाला तर कारण देहाच्या अंतर्गत मग तिथं हा काय झालेला आहे आनंदमय कोशाला असं. पण मग आपल्याला इथे काय करायचं होतं आता आनंदमय कोश आत्मा नाही हे सांगायचं आहे. हे त्याचं आत्तापर्यंत स्वरूप झालं बोलगाव. पण मग तो आत्मा का नाही तर तिथे आनंद नित्य नाही म्हणजेच क्वचित भोगकालात आहे आणि भोगकालात क्षयकालात म्हणजे कर्मक्षयकालात नाही. वाचा सूर्यकाय वाचा. वृत्ती रानंद प्रतिबिंब भाग पुण्य भोग शांत निद्रा रूपे न लियते. अन्वयात सांगितलाय. 2 मिनिटं थांबा. बोला. आपण निद्रावस्थेत असतो त्यावेळेस अंतर्गणाची वृत्ती जे काय असेल ते लीन झालेली असते. आता इथं वाक्य असं आलं की तुम्ही जे विश्लेषण केलं त्याच्याप्रमाणे मला समजलेलं वाक्य असं आहे की अंतर्मुख होऊन अंतकरण वृत्ती अंतर्मुख होऊन आनंदाच्या प्रतिबिंबाला पात्र होते. मी सांगितलं मग ते बाह्य ज्या वेळेला वृत्ती बहिर्मुख असते त्याच्या पुढचं मला व कंसात तुम्ही हे करत नाही व तीच म्हणजे काय अंतर्वृत्ती वृत्ती अंतर्वृत्ती भोग संपला असता भोग संपल्यानंतर निद्रा रूपाने लीन होते. बरोबर. म्हणजे जो काय पुण्य आपलं संपलंय पुण्याचं म्हणजे ज्या वेळेला जागृत अवस्थेत असते वृत्ती त्यावेळेला ती पुण्य आणि पापाच्या द्वारे काय असते बाहेर आलेली असते. बरोबर आहे. आता भोग संपला म्हणजे पुण्य संपलं. कारण आता इथं पुण्य असं म्हटलं की आनंदमय कोश हा याच्यात भोक्तृत्व सांगायचं आहे तुम्हाला. मग त्याच्यात ती भोक्तृत्व म्हणून तिथं भोक्तृत्वात आनंदमय कोशात जो आनंद प्रतीला आला वृत्ती बहिर्मुख आपली वृत्ती अंतर्मुख झाली त्यावेळेला झाला. आणि कधी झाला बाहेरील पुण्य भोगकाली म्हणजे जागृत अवस्थेतल्या सुखाचा भोग हा पुण्यभोगकाली. आता कर्मक्षय झालं म्हणजे पाप पुण्याचा भोग दोन्हीही नाही. त्यावेळेला तीच वृत्ती कारण शरीराच्या अंतर्गत म्हणजे त्या ठिकाणी ती गेली. बरोबर आहे. कारण तिला जागृत आणि स्वप्न जागृत अवस्थेच्याही पलीकडे म्हणजे सुषुप्त अवस्थेमध्ये गेली. बरोबर आहे. हा म्हणजे ती निद्रा रूपाने आपल्या निद्रा रूपाने मी असं त्या निद्रा मग बरोबर ना जीवाला निद्राच पाप पुण्यावरती आधारित आहे ना. कर्मक्षय झाल्यामुळं तुम्हाला काय आली निद्रा आली. तुम्हाला निद्रा का आली निद्रा काही विचार नाहीये आणि पाप नाही कर्म नाही म्हणून निद्रा आहे. इथे इथं लिहिलेलं पहा ना भोग शांतव निद्रा रूपेण लिहिते खालची ओळ पहा. तर ज्या वेळेला भोग संपला शांत झाला म्हणजे संपला. भोग संपला म्हणजे कर्म संपलं. पण असा दररोजच्या जीवनातला प्रसंग आहे आपल्याला. ज्या वेळेला झोपेमध्ये मनुष्य काय काय कर्म करतो काय नाही. जागृतीत आला की कर्माला सुरुवात झाली. म्हणून एक काल जो आहे तो पुण्य भोगे आनंद प्राप्त होतो पाप भोगे दुःख प्राप्त होतं आणि भोग शांत झोप प्राप्त होते. या 3 भिन्न झाले. शंकेत काय आहे दुसरं वाचा आता. अन्वयात सांगितलाय की पुण्य भोगे काचित वृत्ती ही अंतर्मुखा सती. त्याच्यात
क्वचित हा जो शब्द आहे तो विशेष आहे, म्हणजे कायम नाही. आपणही व्यवहार करत असताना चला हो चहा प्यायला म्हटलं की तेवढ्या वा वा बरं मला आठवत मला वाटत होतं, पण ते तेवढ्यात कोणीतरी त्याला चहा प्यायला घेऊन गेला. तेवढा चहा पिताना का व्हायना त्याला आनंद झाला. पुण्य किती मापाचं आहे? तेवढ्याच मापाचं आहे. त्याच्यानंतर चहा तसाच असा अंगावर सांडला, पांढरे कपडे घालून गेला. थोडा असा सांडल्यावर तुमचा चहा नाही परवडला बाबा. म्हणजे काय झालं? उद्विग्नता, कारण ते सारखं कमी जास्त होत राहते. पण पुण्यभोग कालात आनंदाची अभिव्यक्ती अंतर्मुख वृत्तीमध्ये होते. म्हणजे चहा असा घेतल्यावर चहाला पाहिला मोद प्रमोद, पहिल्यांदा प्रिय. चहा कसा आहे तुम्हाला? प्रियानंतर मोद आणि मग प्रमोद. म्हणजे चहा नुसता असा गंध आला आणि तो म्हटला चला चहा प्यायला, तरी सुद्धा प्रिय. आणि मग त्यानंतर तो चहा पाहिला. बहुतेक हॉटेलवाले सगळे चहा बाहेर करत असतात, कारण गिराईक वाढतं ते. आणि तो असा मुद्दाम त्यांच्या समोर असा करायचा. म्हणजे मग त्याच्या आता चांगली झाली लोक, कमीत कमी स्वच्छ सगळं करतात. आणि ते स्वच्छ करून असा जर दिसला तर माणसाला चहा पिणाऱ्याला अशी इच्छा होते चहा प्यावं. त्याने ते चहा, मग तो चहा असा, मग त्याने खिशात पाहिलं आहेत पैसे बी आहेत चला. आणि मग तो चहा असा आल्यावरती प्राप्त झाला. आता बोध आणि नंतर उपभोग घेतला त्याचा, मग त्या प्रमोद. काळात वृत्ती अंतर्मुख होते. म्हणजे त्या चहाची एक विशिष्ट चव आहे. चव काय करते? त्याला चटका देते. विषासारखी आहे असं म्हटलंय त्याला. वास्तविक ती विषासारखी आहे, म्हणून विषय विषासारखे आहे. पण तिथं त्यावेळेला जीवाच्या ठिकाणी अंतर्मुख वृत्ती होते. आणि अंतर्मुख वृत्तीवरून त्याचं ज्ञान होतं. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मधनु असं. आता त्यातला इकडे आपल्याला थोडा भाग घ्यायचा की ज्या वेळेला वृत्ती आहे ना ती त्याचा म्हणजे तदाकार बनते, आत्माकार बनते, त्यावेळेला भोग होतो. तिथे कोणता तर आनंदाचे अभिव्यक्ती होते, त्याला भोग म्हटलेला आहे. युगपत म्हणायची विषय प्राप्ती आणि आत्मानंदाचे भाग. युगपत होतं, बरोबर आहे, युगपतच होतं. कारण तात्काळ त्या ठिकाणी आत्मानंदाचं भान होतं. ते सांगा. पुण्यभोगे काचित वृत्ती ही अंतर्मुखा सती आनंद प्रतिबिंब भाग भवती. पुण्यकर्माच्या फलाचा उपभोग घेण्याच्या वेळी एक अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होऊन आनंदाच्या प्रतिबिंबाला पात्र होते. बरोबर, अंतर्मुख होऊन आनंदाच्या प्रतिबिंबाला पात्र होत असते. सा एव भोग शांत निद्रा रूपेने लियते व तीच भोग संपला असता निद्रा रूपाने लीन होते. बरोबर, तीच भोग संपला की निद्रा रूपाने लीन पावते. म्हणून जीवाला जागृती आणि निद्रा हे दोन्हीही एकाच कर्माचा भोग आहे आणि एकाच कर्माचा कर्म शांत आहे. म्हणून निद्रा आणि जागृती या अशा येत राहतात. निद्रा, जागृती, स्वप्न. तर त्याच्यामध्ये या कर्माचे भोग दिसत आहेत. चला, प्रकाश सांगितलाय की सात्विक वृत्तीपासून पुण्य उत्पत्ती होते असे पूर्वी द्वितीय प्रकारात सांगितले आहे. सात्विक वृत्तीपासून पुण्य उत्पत्ती होते. बरोबर आहे. सात्विक वृत्ती असेल तर कर्म चांगलं होतं, म्हणून तिथं पुण्य उत्पत्ती बी होते. सात्विक व पुण्य निष्पत्ती, पुण्य पाप उत्पत्तीचे राजसः तामसश्चे वयम किंतु वृथाक्षमनं भवेत्. वृथाक्षमनं भवेत् असा एक श्लोक आहे. तर त्याच्यात सात्विक वृत्तीच्या द्वारे कर्म उत्कृष्ट होतं. नंतर पुण्यकर्माच्या द्वारे म्हणजे जर विहित कर्माच्या द्वारे पुण्य उत्पत्ती होते आणि पुण्य उत्पत्तीच्या द्वारे सुखाची प्राप्ती होते. म्हणून सत्वगुण, नंतर त्याचं कर्माचं शुद्ध कर्म, विहित कर्माच्या द्वारे पुण्य आणि पुण्याच्या द्वारे सुखाची प्राप्ती.
द्वितीय प्रकरणात 15 श्लोकामध्ये ते सगळं सांगितलेलं आहे. हा द्वितीय प्रकरणात पाहून घ्या 15 श्लोक आहे. ना. अशा बरं, येऊन गेला ना आपला तोच सांगितलं. हा आपला येऊन गेलेला आहे तो सात्विक आहे पुण्य निष्पत्ती पापोत्पत्तिश्च राजसय तामसय तामसैर नो भयम किंतुम वृथायु क्षपणम भवेत असा श्लोक आलेला आहे. बरोबर सांगितलं तुम्ही. वैराग्याधिकांची कार्य विभागून दाखवतात. तर तिथं असं म्हटलं की सात्विक विकाराच्या योगाने पुण्य संचय, राजस विकाराच्या योगाने पापाची वृत्ती आणि तामस विकारांनी यातील काहीच होत नाही. म्हणजे पाप आणि पुण्य आयुष्याचा क्षय होतो पण हा आयुष्याचा क्षय क्षय. होतो. हा म्हणजे पुण्य आणि पाप उत्पत्तीमध्ये. तसा तामस विकाराने म्हणजे आता काहीच होत नाही. म्हणजे झोपला, तामसामध्ये काय नाही, निद्रा, प्रमाद, आलस असं म्हटलं ना. आता तो आळस देत राहिला तर त्याला किंवा झोपला तर हा पुण्य करतो का पाप करतोय? दोन्ही नाही करत. म्हणून काहीच होत नाही. बरं, राजस विकाराने त्या क्रिया प्रधान बनतो आणि वृत्ती राजसी असल्या कारणाने पापाला कारण बनते. आणि सात्विक विकारी वृत्ती जी आहे तिथं काय होतंय? पुण्य संचय होतं. बरोबर. त्या सात्विक वृत्तीपासून पुण्य उत्पत्ती होते असे पूर्वी द्वितीय प्रकरणात सांगितलेच आहे. छान. मी नव्हतं पाहिले, मी विसरून गेलो. अशा सत्वजन्य पुण्यकर्माचे उत्तम फळ मिळाले असता प्राण्याला अत्यंत सुख होते. प्राण्याला अत्यंत सुख होते. पुण्यकर्माचं आता जसं असेल तसं त्याच्यातही भरपूर फरक आहे, भेद आहे. म्हणजे एक दिसायला कर्म जरी एक असेल तरी तेच कर्म 5 माणसांनी केले तर 5 माणसांच्या पुण्या सुखामध्ये भेद निर्माण करतो. कारण ते पुण्य ते कर्म करते काळात त्या व्यक्तीची वृत्ती किती अंशात सात्विक आहे याच्यावरती ते काय होईल ठरेल. म्हणून पुण्यामध्ये सुद्धा भेद तयार होतो. लक्षात आलं ना. एकच कर्म, समजा आपण हरिपाठाला आलो, हरिपाठ केला तरी समजा 40 लोक आहेत हरिपाठाला आणि 40 लोकांनी हरिपाठ केला तर तिथं सात्विक कर्म आहे, सात्विक शुद्ध वृत्ती आहे. पण म्हणजे मग एकच पुण्य होईल असं होत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची सात्विक वृत्तीचेही अनेक भेद आहेत. म्हणून तिथं पुण्यामध्ये सुद्धा काय होतील भेद पडतील. आणि पुण्यातले भेद हे भोगातल्या भेदालाही कारण ठरतील. म्हणजे ज्या वेळेला त्याचं सुख होईल त्या व्यक्तीला सकाम केलेला असेल तर वारकरी सकाम कर्म करत नाही आणि सकाम कर्म करू नये. फलाच्या अभिलाषेने कोणतंच कर्म करू नये. अहंकार रहित कर्म करावं, पण अहंकार रहित करण्याचा प्रयत्न करावा. नाही तसं झालं तर केलेलं कर्म भगवंताला अर्पण तरी करावं किंवा भगवत प्रित्यर्थ तरी कर्म करावं. जर समजा सकामता नाही तुटली, सकामता तुटलीच पाहिजे आणि निष्काम कर्म करत राहावं. कारण देह हा कर्माचा पुतळा आहे. खंती करसी कर्माची ते गावंडे घा. आगाये पंडू कुमारा सवे साची खंती देहाच्या गावा आलिया. हा, देहाच्या गावा आलिया. जन्म मृत्यूच्या दुसरी ओळी झाली. मला ही पाहिजे होती. आगाये पंडू कुमारा येता स्वरूपात अगाये सभे साची मूर्ती लाहुली देहाची अंती करसी कर्माची ते गावंडे. बरोबर. तेव्हा देह हा कर्माचा पुतळा आहे. नाही सात्विक कर्म केलं तर राजस करल, नाही तर तामस करल. पण तो कर्म तर करेल. बरं, कर्म पुन्हा मागच्या पाप पुण्यावर आधारित आहे. म्हणजे अगदी जीवनमुक्त पुरुष जो आहे तो सुद्धा कर्म करताना दिसतो. कर्म शांत कुठं झालं? हा, कर्म आता इथलं शांत सांगितलं, निद्रा रूप.
पण मग कर्म होत राहतं, तर मग सात्विक कर्म करावं आणि आत्मज्ञान उत्पत्तीपर्यंत ते काम आणि आत्मज्ञान उत्पत्ती नंतरही कर्माचा भाग चालूच राहिलेला आहे. असं म्हटलं की महात्मा पुरुषाच्या ठिकाणी समजा त्याचा जीवनमुक्त झाला कोणी, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालं, तरी कर्म त्याच्याकडून घडतायत देहेंद्रियाकडून, तर प्रारब्धानुसार घडतायत. पण म्हणले मग प्रारब्ध तर पाप पुण्याची उत्पत्ती करेल, मग म्हणले करा नका केली तर. पण म्हणले ते पुढे येणारं प्रारब्ध कोणाला भोगायला द्यायचं असा विषय आलेला आहे. म्हणून मग तो जो कोणी सेवाधारी आहे त्याच्यातला, म्हणजे सद्गुरूंची सेवा करणाराला पुण्य आणि सद्गुरूंची निंदा करणारा किंवा दोष पाहणाराला पाप, अशा पद्धतीने त्याची संगती लावली शास्त्राने. कारण कर्म तर घडेल, मग कर्माचा नियम स्टॉप होणार नाही, कर्म होत राहील. पण मग त्याच्यापेक्षा चांगलं सात्विक अंतःकरणाने केलेलं कर्म आणि निष्कामतेने केलेलं कर्म, भगवत प्रित्यर्थ केलेलं आणि भगवंताला अर्पण केलेलं कर्म श्रेष्ठ आहे. म्हणून सगळ्या संतांनी अशी कर्म केली, कर्म करत राहिले, पण असं कर्म केलं, प्रबोधन केलं, लोकांना सांगितलं, आत्मज्ञान सांगितलं, भक्ती सांगितली. जे आत्मज्ञानाचे अधिकारी कमी आहेत, आत्मज्ञानाचं विश्व अधिकारी नाही सगळं. आत्मज्ञानाला फार मोजके, जसं उपनिषद वेदांतापैकी 4% भागात आहे, त्यापेक्षाही कमी असते. म्हणजे उपनिषद म्हणजे तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे उपनिषद, हे 4% आहे. मग 96% भागात अनाधिकार आहे. तसं लोकही तितकेच अनाधिकारी आहेत. म्हणून पूर्णतः वेदांताचं अध्ययन, वेदांत जरी चांगला आहे, मोक्ष देत असेल, तरीसुद्धा अधिकाऱ्यांचा पुष्कळसा असंभव आहे आणि सगळे अधिकारी नाहीत. म्हणून जे कोणी भाग्यवान साधक असतील, अद्वैताचं चिंतन करतात, तर चांगलं आहे. पण ज्यांना जमत नसेल किंवा कमी पडत असेल, त्यांनी भक्तीमध्ये राहावं. म्हणजे वारकरी संप्रदायाने 2 गोष्टी सांगितल्या, नामस्मरण करा, अधिकार संपन्न करा, आणि ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबरायांची गाथा वाचा, भागवत वाचा किंवा भगवद्गीता वाचा, प्रस्थानत्रयीमधल्या वेदांताच्या ग्रंथ, तुम्हाला ब्रह्मज्ञानही प्राप्त होईल. होण्यासारखं असेल तर या जन्मात, नसेल तर पुढच्या जन्मात निश्चितपणे काम होऊन जाईल. म्हणून हा जो वर्ग आहे ना, तो पुष्कळ मोठा आहे. आणि जो आत्मज्ञान संपन्न असतो तर त्याला काय फारसं सांगावं लागत नाही, तर त्याची ती स्थिती बांधली जाते लवकर. अंतर्मुक्त होते, श्रवणात येतो, श्रवण पटतं आणि श्रवण अंगी बांधलं जातं. मोक्ष हा अंगी बांधल्यावरती होतो, श्रवण केल्याने नाही होत. म्हणजे ऐकलं फार म्हणून मोक्ष झाला असं नाही होत. आणि म्हणून अधिकाराची उंची वाढवावी लागते. श्रवण करणारा नाही कमी असेल तर उंचीवर जाऊ. चला, तेव्हा काय म्हटलं, असल्या पूर्व कर्मजन्य सुखाचा अनुभव घेताना या अंतःकरणाचीच एक वृत्ती अंतर्मुख होते व ती अंतर्मुख झाली असता ती परमानंद रूप कुटस्थ म्हणजे आत्म्याचे प्रतिबिंब पाहते. तर पुण्यकर्मजन्य सुखाचा अनुभव घेताना ही जी जीव हा अंतःकरण वृत्तीच्या द्वारे काय करत असतो, भोगता होतो. कारण वृत्ती जर नसेल तर भोगण्याला माध्यम काय राहील तेव्हा. म्हणजे यांच्यातला दुवा कोण आहे, भोगता. जो भोग भोगतो तर त्या भोगाचा आणि भोगत्याचा संबंध वृत्तीने प्रस्थापित केलेला असतो. जसा प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य आणि प्रमेय चैतन्य, भोगता, भोग्य आणि भोग असं म्हटलं. तर यांच्यामध्ये ही वृत्ती काम करत असते. त्या वृत्तीमधला चैतन्य म्हणजे वृत्ती बी जड असल्या कारणाने प्राणाचं सहकार्य घेऊन बाहेर जाते. आभासासहित प्राणाचं सहकार्य घेऊन, आभास म्हणजे चैतन्य, वृत्तीमधला असणारा चैतन्य भाग. म्हणून नुसती वृत्ती जाते असं नाही, तर तिथं म्हटलंय प्राणांचं सहकार्य घेऊन वृत्ती आभासासहित विषय उपहित चैतन्यापर्यंत जाते आणि तदाकार होते. आणि मग त्याच्यानंतर आता चैतन्य एकच असल्याने
तदाकार झाल्यानंतर जेव्हा ती अंतर्मुख होते, म्हणून अंतर्मुख झाल्याशिवाय आनंद अभिव्यक्त होणार नाही. बहिर्मुख वृत्तीत कधीच तिथं ते एक देश येतो. हे उदाहरण दिलेलं आहे. मोठ्याचे बैल, मोठेमध्ये मोठ्याला जोडलेले जे बैल असतात ते बैल पाण्याला कधी पाहत नाही, कारण त्यांची तोंड बहिर्मुख असतात. आणि विहिरीतलं पाणी ज्या वेळेला ती मोठ पाणी काढत असते त्यावेळेला बैल मागं सरकतात. पाणी काढतात, पाणी पडतं, पण ते पाणी बैल कधी पाहत नाही. याला कारणीभूत आहे त्याचं तोंड कुठं आहे, म्हणून अंतर्मुख व्हावं लागेल त्यांना. हा, बैल पाणी पितात पण मोठ सुटल्यावर पितात. ज्या वेळेला मोठ सुटली तर त्यावेळेला म्हणजे जोपर्यंत त्याचं ते कर्म संपलं त्याच्यानंतर ते त्याच्या जवळ राहणे. त्याच्या जवळ जीव बी तसेच आहे. जीवांनी विषयाचा आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पण बहिर्मुखच राहतात. म्हणजे अंतर्मुख आता इथे कमीत कमी तितक्या तरी अंशात क्षणाभर का होईना वृत्ती अंतर्मुख होते, याच्यावर जीव जगतात. चला, म्हणून अंतर्मुख पुण्य कर्मजन्य सुखाचा अनुभव घेताना या अंतःकरण वृत्तीचाच अंतःकरणाचीच एक वृत्ती अंतर्मुख होते व ती अंतर्मुख झाले असता परमानंद स्वरूप कुठंच आत्म्याचे प्रतिबिंब पडते. प्रतिबिंब म्हणा, आभास म्हणा, भान म्हणा, भास म्हणा, त्या वृत्तीमध्ये येतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्याला आनंद अभिव्यक्त होतो. पुढे तीन वृत्ती पुण्यकर्माच्या फलाचा भोग संपला असता निद्रा रूपाने स्वतःच्या अज्ञानाने आवृत्त झालेल्या आत्म्यामध्ये लीन होते. बरोबर, स्वतःच्या अज्ञानाने स्वतःचा अज्ञान, कारण वृत्ती अज्ञान कार्यच आहे म्हणून तिथं अज्ञान आहेच. आणि त्याच्याद्वारे काय झालं की कुठे लीन झाली म्हणताल तर अज्ञानाने आवृत्त झालेल्या आत्म्यामध्ये लीन होते. म्हणजे कसे, अज्ञानाने आवृत्त झालेल्या आत्म्यामध्ये, म्हणजे एक चैतन्य आहे, चैतन्याच्या वरती अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाच्या वरती वृत्ती आहे, असं तुम्हाला बोलावं लागेल थोड्या भेदाने. हा, आता हे सगळं सूक्ष्म आहे त्यामुळे आता तुम्हाला पण आपण थोडं स्थूल करून घेऊ. आत्मा सूक्ष्म, अतिसूक्ष्म, त्याला सूक्ष्मही म्हणू नये. पण असा त्याच्यानंतर तुम्हाला अज्ञान मानावं लागेल, कारण अज्ञान जर नसेल तर जीवदशेची सिद्धीच होणार नाही. म्हणून जीवदशा आहे म्हणून अज्ञान मानलं. एरवी जीवाची सिद्धी होत नाही. जगत आहे म्हणून ईश्वर मानलं आणि देह आहे म्हणून जीव मानलं. मग आता ज्या अर्थी जीव आहे त्या अर्थी अज्ञान आहे, बरोबर आहे. म्हणजे ईश्वर आहे त्या अर्थी माया आहे, म्हणजे मायेची सुद्धा सिद्धी कशी झाली, ईश्वर आहे म्हटले. आता ईश्वर डायरेक्ट ईश्वर नाही होणार, तर ज्या अर्थी मी जीव आहे तर मग मी जीव, मला देह प्राप्त आहे म्हणून मला अज्ञान आहे, आणि मी ज्या अर्थी जीव आहे त्या अर्थी मी हे जगत पाहतो, म्हणजे जगतही दिसलं. नुसता जीवाला कार्य करायला जगत लागेल, आणि मग एवढं प्रचंड जगत कोणी निर्माण केलं, म्हणून ईश्वर आहे. कर्माची संगती लावण्यासाठी ईश्वर मानावा लागेल आणखी, कारण त्याच्याशिवाय कर्म संगती लागणार. शंका होती की ह्या आनंदमय कोशातला जो आनंद आहे तो विषयांचा आहे का की ब्रह्मानंदाचा आहे? म्हणजे तर जागृत कालामध्ये तो आनंद ज्या वेळेला आता काय म्हटलं भोगकाली, मग भोगकाली तर आनंद तो कशापासून बनेल, झालं, पण नित्य नाही. बरं, आता म्हणून तो भोगकालात अनित्यच आहे ना, पूर्ण कुठे त्यावर तो विकारीच झाला. नाहीतर आनंद जर नित्य राहिला असता तर आम्ही त्याला आत्मा म्हटलं असतं. फक्त भोगकालातच आनंदाची प्रतीती होते, एरवी आनंद प्रती. म्हणून आनंदमय कोश हा विकारी ठरला. जर अखंड आनंद आला असता आम्ही त्यालाच आत्मा म्हटलं असतं, आम्हाला काय अडचण नव्हती.
पण तो कधी आनंद आहे कधी नाही, कधी ते ती वृत्ती लीन पावते. कारण इथं हा आनंद कशाच्या मार्फत भोगला जातोय? वृत्तीच्या मार्फत. जागृत अवस्थेत अंतःकरण वृत्तीच्या मार्फत, स्वप्न आणि सुषुप्त अवस्थेत अविद्या वृत्तीच्या मार्फत. आणि त्या आनंदाला चढ उतार आहे, कमी अधिक आहे त्याच्यामध्ये, म्हणून तो विकारी आहे. चला, या अंतर्मुख व सुखमय वृत्तीला आनंदमय कोश किंवा कारण शरीर असे म्हणतात. आता हे लक्षात ठेवा की अंतर्मुख सुखमय हे विशेषण कोणाचे आहेत? वृत्ती ऐका तिथं काय लिहिलं? वृत्ती. वृत्ती कोणाचे आहेत? वृत्तीची. बरं, हा आनंदमय ही वृत्ती कुठं आहे म्हणताल तर त्याच्या आधी आलिक शब्द येऊन गेलेला आहे की पुढे तीच वृत्ती पुण्यकर्माचा फलाचा भोग संपला असता निद्रा रूपाने, बरोबर, निद्रा रूपाने स्वतःच्या अज्ञानाने, म्हणजे ती स्वतःच काय अज्ञानकारी आहे, अज्ञानाने आवृत्त झालेल्या आत्म्यामध्ये लीन होते. कोणत्या आत्म्यामध्ये? अज्ञान आवृत्त आत्मा. कारण अज्ञान जिथे आहे तिथे आत्मा आहे का? आवृत्त आत्मा आहे. आवृत्त आहे ना. हा, हे लक्षात ठेवा. जिथे अज्ञान आहे तिथं आवृत्त आत्मा आहे. लक्षात आलं ना? जसं आकाश नाही अशी जागा आहे का? नाही, आहे सर्वत्र. आकाश नाही अशी जागा आहे का? सर्वत्र. घाटात आकाश आहे, बरोबर आहे, घाटात आकाश आहे. घट म्हणून जो मातीचा भाग आहे त्याच्यात आकाश आहे का? आहे. आतून बाहेर. घाटाच्या आतही आकाश आहे आणि घट मातीचा जो बनलाय त्या मातीत सुद्धा आकाश आहे. आतून बाहेर. तसा अज्ञान अधिष्ठानात आत्मा आहे, अज्ञानात आत्मा आहे, अज्ञान कार्य वृत्तीत आत्मा आहे. लक्षात आलं? म्हणजे त्याच्या आत आत्मा आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानात आत्मा आहेच आणि त्याच्यात कोण झाली आहे? लीन झाली, वृत्ती लीन झाली. पण ती वृत्ती अज्ञान कार्य असल्याने आणि तिला म्हणून त्या आवृत्त आत्मा म्हणजे अज्ञान आवृत्त आत्मा असल्याने वृत्ती तिथंच लीन झाली. म्हणून आत्म्याचं ज्ञानही होतं आणि अज्ञानाचंही ज्ञान होतं. म्हणून मी सुखात झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो, मी काही जाणत नव्हतो आणि मी सुखात झोपलो होतो. म्हणजे हे दोन कामं त्या वृत्तीने जागृत अवस्थेमध्ये सांगितली, आल्यावर सांगितली. काय म्हटले? अज्ञानाने आवृत्त झालेल्या आत्मामध्ये लीन होते. आवृत्त झालेले आवृत्त म्हणजे आवरण पडणं, त्याला आवृत्त म्हणायचं. त्याच्यावर काय झालं? आवृत्त झाली म्हणजे आज्ञा, त्यालाच आवरण म्हणतात. आवृत्त झाली ती. म्हणजे अंतर्मुख. आता त्या वृत्तीला दोन विशेषणं लावली, अंतर्मुख आणि सुखमय. ती वृत्ती कशी आहे? अंतर्मुख म्हणजे तिचं तोंड कुठं आहे? आवृत्त आत्म्याकडे आहे. त्या वृत्तीचं तोंड कुठं आहे? आवृत्त आत्म्याकडे आहे. ती वृत्ती बहिर्मुख नाही. ज्या वेळेला पुण्य भोग कालात ती काय होते? खरं तर बाहेर येते ना, जागृत अवस्थेत. तिथं ती पहिल्यांदा बाहेर जाते आणि नंतर अंतर्मुख. वृत्ती ते क्रिटी आधी मनोनी मग मग वाचा दिठी करासी माऊली म्हणतात, बरोबर. तर अंतर्मुख व सुखमय वृत्तीलाच. आता ती वृत्ती कशी आहे? सुखमय. तिथं आनंदमय कोश किंवा कारण शरीर असं म्हणतात. कोणाला म्हणतात? वृत्तीला म्हणतात. कोणाला म्हणतात? वृत्तीला. कोणत्या वृत्तीला? तर दोन विशेषण, अंतर्मुख सुखमय वृत्तीलाच आनंदमय कोश किंवा कारण शरीर म्हणतात. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्याविषयी बऱ्याच लोकांना काय आहे? शंका आहे, किंवा नक्की कशाला मानायचं, नक्की कशाला मानायचं. आता हे वरचे आम्हाला ते कळाले, मनोमय विज्ञानमय वगैरे ते, कारण ते थोडेसे स्थूल होते.
पण नेहमी कारण 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 शब्दाचा अर्थ काय लक्षात येत नाही. तर कारण पदाचा अर्थ अज्ञान. पण अज्ञान ज्या ठिकाणी अज्ञान स्वतंत्र राहू शकत नाही तर तेही आत्म्याच्या अधिष्ठानावर म्हणजे अध्यस्त आहे. म्हणून आत्मस्वरूपावर अध्यस्त अज्ञान म्हणजे व्यष्टी दृष्टीने पाहिलं आपण आता. आणि त्या अज्ञान मग त्या अज्ञान कार्य अंतःकरण. अज्ञानाचं कार्य कोण झालंय? अंतःकरण. त्या अंतःकरणाची सूक्ष्म वृत्ती. कारण जर वृत्ती नसते तर भोक्ता सिद्ध झाला नसता. भोक्ता हा सिद्ध झाला नसता. म्हणून वृत्ती लय पावते तेव्हाही भोक्ता नसतो. कुठं भोक्ता राहील तेव्हा? जर वृत्ती लय पावली त्यावेळेला तिथं भोक्ता राहिला. अज्ञानात लय पावली म्हणून तिथं भोक्ता शिल्लक राहिला. भोक्त्याचा नाश अज्ञानात वृत्ती लय झाल्याने होत नाही. आता वृत्तीची निवृत्ती होऊन आत्म्याने जाणून ज्या वेळेला त्याला समाधी लागेल त्यावेळेला तिथं भोक्ता राहत नाही. तोपर्यंत भोक्ता शेष असतो. म्हणून सुषुप्ती अवस्थेत भोक्ता आहे. समाधी अवस्थेत गेला तर तो तत्स्वरूप बनल्याने वृत्ती निवृत्त झाली. कारण वृत्ती ही स्वपरनिर्वाहक आहे. वृत्ती काय आहे? स्वपरनिर्वाहक. म्हणून ती वृत्ती तिथं काम झाल्यावर निघून गेली. जसा माऊलींनी कापराचा दृष्टांत दिला. कापुराला अग्नी लावला तर अग्नी कापराला लावला त्यावेळेला तिथं अग्नी आहे. पण नंतर तो कापुराला जाळून स्वतःही निवृत्त झाला. काय प्रमाण? ठाईच समाप्ती झाली नाही. कापुराची वाती उजळली ज्योती. ठाईच समाप्ती झाली नाही. तर त्यावेळेला कापराला नाश करून अग्नीही गेला. स्वयंजळे अशी उभी आहे. म्हणजे तोही गेला आणि आता तो तसा त्या ठिकाणी याचा भाग होतो. चला आपल्याला जेवढा आनंदमय कोश पाहायचा होता तेवढा नाही ना. वृत्ती असेल तर समाधी कशी? 57 श्लोक बघा काय सांगितले. काय सांगा? 57 श्लोक सांगा. सांगितलंय. हा सांगा ना. तुम्हीच वाचा. वाचू का? हा. की ध्यानाच्या निधिध्यासनापासून क्रमाने सविकल्प व निर्विकल्प समाधी होतात असे पूर्वी सांगितले आहे. सविकल्प आणि निर्विकल्प सांगितले. पण समाधी टाकून देह भानावर आल्यावर योगी पुन्हा पूर्ववत व्यवहार करू लागला. मग तो काय करतो? पुन्हा वृत्तीवर आला आणि समाधी लागली तेव्हा वृत्तीवरून गेला. बरोबर. तर त्यात अवस्थानरूप आणि अनावस्थानरूप असं पुढे निर्विकल्प समाधी असं आहे. त्याच्याही पुढे सविकल्पाच्या नंतर निर्विकल्प आणि निर्विकल्पात वृत्ती राहणार नाही. कारण वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत विकल्प. आलं का? बरं आता अजून सांगतो तुम्हाला. म्हणून आता त्याच्यानंतर ज्या वेळेला त्याची ती वृत्ती आहे ते अत्यंत सूक्ष्म होऊन योगाच्या ठिकाणचं अज्ञान नाहीसं झालेलं नसतं. हे जे योगी सांगितले ना त्याच्यातलं अज्ञान गेलं का? नाही गेलेलं. म्हणून ती वृत्ती अज्ञानापर्यंत जाऊन तिथंच थांबली. आणि योगी कुठे गेला? म्हणजे कुठे गेला? तर आत्म्याचं ज्ञान होतंय ना योग्याला. असं म्हटलंय योग्याला परिच्छिन्न स्वरूप सच्चिदानंद ब्रह्माचं ज्ञान होतं. पण परिच्छिन्न स्वरूप आणि व्यापक स्वरूप चैतन्याचं ज्ञान योग्याकडे राहत नाही. त्याचं कारण तिथं महावाक्य नसतं. त्याची जर वृत्ती महावाक्याच्या द्वारे गेली असती म्हणून आत्मसाक्षात्कारात कशाचं सहकार्य ठेवलं नाही. समाधीने मोक्ष नाही ना. म्हणून समाधी लावून योगी मुक्त झाला का? नाही झाला. मग योगी ज्या वेळेला त्याची समाधी मोडली त्यावेळेला वृत्तीला घेऊन बाहेर आला आणि समाधीत गेला. त्यावेळेला वृत्तीला सोडून समाधीत गेला. लक्षात येतंय का मी काय म्हणतो? योगी समाधीत गेला तेव्हा वृत्तीला सोडून गेला का धरून गेला? सोडून गेला. आत्मकावृत्ती झाली त्याची. आणि ज्या वेळेला
इकडे आला त्यावेळेला वृत्तीला धरून आला, म्हणजे वृत्तीला मध्ये कुठेतरी काय केलेलं होतं, सोडलेलं होतं. आणि जिथं सोडलं तिथून समाधी सिद्ध झाली, आणि जिथे धरलं तिथं पुन्हा अवस्था इकडची अवस्था सिद्ध झाली. तसा अर्थ आहे त्याचा. तुम्हाला आता मी तुम्हाला सांगितलेलं तेच आहे त्याचं. सांगा सांगा, वाचा तुमची इच्छा. पण समाधीच्या कोणत्या भानावर आल्यावर योगी पुन्हा काय लिहिलं तिथं तेच ते लिहिलं ना, समाधी टाकून तेच उत्तर आलं तिथे. समाधी टाकून ध्येय भावनावर आल्यावर काय झालं, त्याला जे समाधीतील सुखाचं त्यांचे स्मरण होते ते त्या अवस्थेतील केवळ सत्व गुण प्रधान चित्तवृत्तीमय होते. हेच आहे नाव. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सोपं सांगितलं मी तुम्हाला, अवघडात खेळण्यापेक्षा. म्हणजे त्याला सुखाचे जे स्मरण होतं जागृतीत आल्यावर, तर ते म्हणतात की वृत्ती म्हणजे सत्वगुण वृत्तीमुळे होते असं म्हणते. तुम्हाला समाधीत पाठवायचे आपल्याला. तुम्ही कसे जातात चांगला वृत्तीला? आशीर्वाद आहे. तर त्याच्या तुम्हाला जोपर्यंत तुम्ही वृत्तीला धरून राहताल तोपर्यंत तुम्हाला समाधी लागणार. लागल्या तरी सविकल्प, सविकल्पामध्ये त्याच्यातले भेद केलेले, शब्दानुबद्ध, शब्दानुविद्ध, शब्द अनुनविद्ध, निर्विकल्प, अवस्थानरूप, अनावस्थानरूप असे त्याच्यातले प्रकार केले. त्रिपुटी सहित आणि त्रिपुटी सहित, त्रिपुटी रहित असं केलंय का नाही पुढे जाऊन? मग आता त्रिपुटी रहित असं केल्यावरती खरी समाधी तिकडून सुरू झाली. आणि त्यावेळेला मग तो आत्माकार होऊन राहिला. म्हणजे वृत्ती अजिबात धरायची नाही. नाही आहे, सूक्ष्म वृत्ती आहे तिथं. तुम्ही वृत्ती कुठून मानणार हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला समाधीत गेला ना तिथं तो अत्यंत सूक्ष्म, अतिसूक्ष्म अज्ञानाच्या पलीकडल्या टोकावर तिथे तुम्हाला तिथं वृत्तीला सोडलं त्याने, आणि तत्स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप बनतो. आणि नंतर चैतन्य स्वरूप म्हणजे तदा चैतन्य स्वरूप ज्या वेळेला झाला त्यावेळेला तिथं वृत्तीला टाकलेलं आहे. कारण त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई असं म्हणतं. सहजमी आंधळा गा निज निराकार पंते त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई. वृत्ती ही निवृत्त झाली, जनांना दिसते. आता तिथं बाहेरचे नाही आणि अंतरही नाही. 12 तास बसलं तर कुठं सेकंदाची लागते काहीच आहे. 12 तासाचं आसन सिद्ध केल्यावर 5 सेकंदाची समाधी लागते. किती? 12 तासाचं आसन. आम्हाला 1 तास बी नीट बसता येत नाही. खालचे पाय वर, वरचे पाय खाली, तिकडचे पाय लावतोय तिकडे नीट करेल, म्हणजे आसनही करता येत नाही. आसन लावून बसला आमचे महाराज असे जर बसले तर 5-5 तास पाय हलवत नव्हते. त्याला म्हणायचं कॅपॅसिटी तयार झाली, सिद्ध आसन सिद्ध आसन सिद्ध व्हायला लागले. म्हणजे तुमचा पायही हलवायचा नाही, हे काढायची काय म्हणजे असं का होईल? मग त्याला ते सवय झाली त्या वृत्तीला, म्हणजे ते शरीर बी साथ देत होते. पण त्याला चला जाऊ दे. तर तेव्हा मग असं आसन सिद्ध करून मग नंतर याचा विषय चालू होतो. आता तो योग्याला ज्या वेळेला तो आत्माकार होऊन राहतो, पण त्या आत्म्याचं परिच्छिन्नत्वात ज्ञान त्याला होतं. मग आता ते कसं होईल की ज्या वेळेला तो पुन्हा ज्या पद्धतीने तो समाधी अवस्थेत गेला त्याच पद्धतीने तो समाधीतून बाहेर आला. जसा मनुष्य पायऱ्या चढताना तुम्ही जसे डोंगरावर गेले तर ज्या पद्धतीने पायऱ्या सोडून वर गेले, आता डोंगरावरून खाली कसे आले त्याच पद्धतीने खाली आले. तसा योगी त्या पद्धतीने करतो. तर त्या ठिकाणी योगाच्या ठिकाणी अज्ञान राहतं, कारण पूर्ण ज्ञान झालं नाही. आणि पूर्ण ज्ञान न होण्याला कारणीभूत काय ठरलेलं आहे? महावाक्याचा अभाव. महावाक्य नाही का ऐकलेलं तिथं, म्हणून त्या ठिकाणचा भाग आहे. चला आता तत्ववेत्ता जो पुरुष आहे तो तत्ववेत्ता पुरुष हा वृत्तीचा म्हणून तिथं संपूर्णतः आता तत्ववेत्यालाही आत्मा कसा आहे हे नाही सांगता आलं. आत्मा जाणला म्हणजे साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार झाला. योग्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि तत्ववेत्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला. थोड्या भेदाने सांगू आपण, थोडासा भेद करू आपण काढण्यासाठी.
नाहीतर आत्मान ब्रह्म तो भिन्न थोडंच आहे. चल या श्लोकात वृत्ती अंतर्मुख झाल्यापासून आनंद होत नाही बरोबर. व स्वात्मभूत आनंद पुण्य कर्मामुळे जागृत अवस्थेत होणे शक्य आहे असे सुचवले आहे. पहा, या श्लोकात वृत्ती अंतर्मुख झाल्या वाचून आनंद होत नाही असं सुचवलं व स्वात्मभूत आनंद पुण्यकर्मामुळे जागृत अवस्थेत होणे शक्य आहे. बरोबर आहे ना? म्हणजे स्वात्म म्हणजे स्व आत्मभूत स्वतःचा. आनंद, स्वतःच्या आत्म्याला आत्माकार वृत्तीला अंतर्मुख करून मिळालेला आनंद. कशामुळे मिळाला? पुण्यभोगामुळे मिळाला. म्हणजे आपल्याला एखादी प्रिय आणि वस्तू पुण्य- प्राप्त झाली तर मग पुण्यभोग कशामुळे मिळाला? जागृत अवस्थेमुळे मिळाला. बरोबर आहे. पुण्यकर्मामुळे. वृत्ती अंतर्मुख कोणामुळे झाली? पुण्यकर्मामुळे. पण पुण्यकर्म कुठं फल देईल? जागृत अवस्थेमध्ये. आणि जागृत अवस्थेत होणे शक्य आहे. म्हणून म्हणजे वृत्ती आपल्याला एखादी प्रिय वस्तू प्राप्त झाली जो आनंद होता त्यात म्हणायचं का? अहो विषयानंद हा स्वात्मानंदच आहे. हा. विषयानंदे ब्रह्मानंद असं म्हटलंय. पा पुढे येणारे प्रकरण तुम्हाला. विषयानंद हा ब्रह्मानंद आहे. मग ते म्हटले मग काय अडचण आहे? जास्तीत जास्त विषय सेवन करू आपण है का? आणि मग तोच ब्रह्मानंद होऊन जाईल असा विचार सागरामध्ये आम्ही सांगतो आणि माझा होऊ द्या. म्हणा विषयानंद जर विषयाच्या ठिकाणी असणारा आनंद असा न मानता अंतर्मुख वृत्तीतल्या आनंदाला तो आनंद मानलेला. स्वात्म काय म्हणले इथं? स्वात्मभूत आनंद हा विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला आल्यासारखा वाटतो. वास्तवात नसतो. अज्ञात असतो नाही, नसतो. काय असतो? नसतो. म्हणजे तो आनंद तसा नाही. आनंद हा आत्म्याचा म्हणून पुण्य भोग ज्या वेळेला झाला त्यावेळेला पुण्याला भोग देण्यासाठी शरीर द्यावं लागतं. तुम्ही सकाम पुण्य केलं तर तुम्हाला ते म्हणजे पुण्य केलं महाराज आम्ही. अहो ते पुण्य आणि पाप सख्य भाऊ आहे. पुण्य म्हणतात जीवन तुटे काही माऊली ज्ञानोबराय म्हणतात. अशी एक मुवी आली. तर तेव्हा पुण्य हे सुद्धा भोगच देतात. मग पुण्य भोग देतं तर शरीर दिलं आणि शरीर दिल्यावर भोग दिला. कारण भोगायचा असेल तर शरीर द्यावं लागेल. तर त्याला ही अशी संगती आहे. आणि मग त्याच्यात भोग दिला तर भोगाने काय केलं? पुण्याचा भोग असल्या कारणाने सुख दिलं. पण मग सुख कसं मिळालं? अंतर्गत वृत्तीत मिळालं. आणि अंतर्गत वृत्तीत मिळालं मग त्याचंच नाव. आता अंतर्गत वृत्तीमध्ये मिळालं तरी तिथं सुख नावाचा प्रकार हा दुसरीकडे नसून आत्म्याचाच आनंद आहे. मजाची माझी असतात हे ते मजाची- बिजुरावे पंडू हे पुण्य पुण्य म्हणतात जीवन तुटे. बरोबर. हा मी मदची माझी असता तेने मी दुरावे पण जेणे मी दुरावे पंडू सुता ते पुण्य म्हणतात जीवन तुटे काही. तर तेव्हा अशा पद्धतीने आहे. तर त्या विषयानंद हा जरी आत्मानंद असला तरी तो विषयाच्या ठिकाणी जीवाला प्रतीत आल्यामुळे त्याला तसा प्रकारचा भ्रम होतो. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे. आताच तुम्ही सांगितलं का विद्युस्फुरणे पाहे जगा माझी. तेव्हा एरवी विषयभोगी सुख ते साध्यंतचे मान दुःख तरी काय कीचे मूर्ख न सेविका न सरे. माऊली ज्ञानोबा सांग तुमची काय शंका आहे बोला. ह्या अंतर्मुख व सुखमय वृत्तीलाच आनंदमय कोश बरोबर किंवा कारण शरीर असे म्हणतात. हा ओके. तर कारण म्हणजे शरीर काय? म्हणजे कारण शरीर म्हणजे फक्त ज्ञानामध्ये आनंदच त्याला कारण शरीर म्हणतात. तर त्याला अज्ञान, त्या अज्ञानाला अधिष्ठान आहे. चैतन्य अधिष्ठान आहे ना. आणि अज्ञानामध्ये चैतन्याचा आभासही आहे. बरोबर आहे ना. कारण ते अज्ञान जे आहे ना तिथं त्याच्यापासून अंतःकरणाची उत्पत्ती झालेली. म्हणजेच त्या ठिकाणी पण अज्ञान म्हणजे ते अज्ञान कसं आहे म्हटलं मलिन आहे. जीवाच्या ठिकाणी मलिन आहे आणि भगवंताच्या ठिकाणी म्हणून त्याचा नावात थोडा फरक केला. तिथं माया असं तिथंही मायेची वृत्ती आणि इथं अज्ञानाची वृत्ती. आता वृत्ती हा शब्द प्रयोग आला की अंतःकरण मानावं लागेल. म्हणून तिथं कारण शरीर ज्याच्या म्हणजेच
अज्ञानयुक्त चैतन्य, अज्ञानयुक्त चैतन्य. आणि थोडा भेद केला की मग अज्ञानाचं कार्य अंतःकरण, अंतःकरणाची वृत्ती ज्या अज्ञानात राहते तो आनंदमय कोश झाला. कारण कोश बनवायचा ना तिथं तुम्हाला, म्हणजे जसा नुसते धागे टाकून चालणार नाही तर कापड बनवावं लागेल. आणि हे कापड बनवायचं काम कोण करेल? ही वृत्ती करते. म्हणून तिथं कोश तयार झाला. लक्षात आलं का? तिथं काय तयार झाला? कोश. नाहीतर मग नुसता धागा राहील. मला काय हा, म्हणायचं तेच- याच्यावरून हा. कारण शरीर म्हणजेच फक्त कारण शरीर आलं की तिथं फक्त आनंदच असा, आनंदमय कोश झाला. आनंदमय कोशच. आता कोश आणि कारण शरीर याच्यात काय भेद केला? नाही हेच सांगितलं ना, किंवा कारण शरीर असं म्हणतो. हा तरी सुद्धा भेद झालाच ना. कारण कारण शरीर म्हणजे अधिष्ठान चैतन्य अधिक अज्ञान आहे ना, आणि त्यामध्ये आभासी चैतन्य येणारच. तर इथं कारण शरीर झालं तिथं. जसं सूक्ष्म शरीर त्यालाही अधिष्ठान चैतन्य आहे आणि त्या सूक्ष्म शरीरात आभासी चैतन्यही आहे. असं सगळीकडे लावायचं. आणि आता म्हणजे कारण शरीर म्हणजेच अज्ञान आणि अज्ञान अधिष्ठान चैतन्य एवढाच भाग झाला. थोडाशी व्याप्ती वाढवली, थोडीशी व्याप्ती वाढवली. काय कशाची व्याप्ती वाढवली? कारण त्याच्यापासून प्रसवलेलं अंतःकरण त्याला आधी धरावं लागेल तिथं. म्हणून त्या अंतःकरण आणि अंतःकरणात असणाऱ्या सूक्ष्म वृत्त्या. आता अंतःकरण आणि सूक्ष्म वृत्ती त्या अज्ञानामध्ये आहे, तर त्याच्यात ती वृत्ती आहे म्हणून कोश आहे. नाहीतर आम्ही नुसतं कारण शरीर म्हटलं असतं. हे कारण शरीरात आनंदमय कोश आहे असं. हा, दोन्ही एकच आहे, पण थोड्या भेदात असं करावं लागेल. जसा तुमच्याजवळ नुसते धागे आहेत है ना, तर वस्त्र होणार नाही, कोश होत नाही. तर त्याला विणकाम करणारा एक कोणतरी पाहिजे, म्हणजे ते विणलेला पदार्थ पाहिजे. तर असा जो काम करताय कोण करते? वृत्ती करते. ही वृत्ती काम करते तिथं. आणि जेव्हा वृत्ती, पण आता त्याच्यातही अज्ञानात वृत्ती ही अत्यंत तद्रूप होऊन राहते, तत्स्वरूप होऊन राहते, म्हणजे ती ओळखूच येत नाही. हा, म्हणून तो आनंद. आता तो तिथून ज्या वेळेला उठते, जागृत अवस्थेत येते, त्यावेळेला तो कळाल की ही भोक्तृ ही आहे. अज्ञान भोगता नाही, वृत्ती भोगता आहे. आणि इथं तुम्हाला भोक्तृ संज्ञक आनंदमय कोश आहे. शब्दप्रयोग काय आलेला आहे? लक्षात आलं ना? मग भोक्तृ संज्ञक आनंदमय कोश होण्यासाठी तिथं काय म्हणावे लागेल तुम्हाला? सूक्ष्म अविद्येची वृत्ती मांडावी लागते. म्हणून वृत्तीसहित अंतर्मुख असं म्हटलं ना त्यांनी, की अंतर्मुख व सुखमय वृत्तीलाच आनंदमय कोश म्हणतात. इथंच बंद करा. हां, किंवा काढून टाका तुम्ही तुमच्या बुद्धीत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि नंतर का हो मग या वृत्ती म्हणजेच आनंदमय कोश नाही का? आपलं कारण शरीर नाही का? तर त्याचं उत्तर आहे कारण शरीरच. त्याचं उत्तर काय आहे? कारण शरीरच. पण तुम्ही त्याला ज्या वेळेला आनंदमय कोश म्हणता तेव्हा कारण शरीर म्हणत नाही. आणि जेव्हा कारण शरीर म्हणता तेव्हा कारण शरीराच्या अंतर्गत आनंदमय कोश आहे असं म्हणतात. Am I right? मोक्षच अविद्येला द्यायचं म्हणजे मागे नाही येऊन गेलाय. नाही, त्यांची शंका जी होती ना. मग हा, आता ते मग बरोबर. तर दोन्ही एकच आहे असं जर म्हटलं तर मग दोन तरी कशाला म्हणायची? एकच म्हणायचं होतं. पण ज्या अर्थी दोन म्हणतात त्याचं स्पष्टीकरण वेगळं आहे. तुमच्या लक्षात आलं पण सगळ्यांच्या? हो. त्यांनी शंका बरोबर केली. राहतो कुठं आनंदमय कारण शरीरात राहण्याची जागा. नाही मग तो आम्ही नुसतं कारण शरीर म्हणू, कशाला आनंदमय कोश म्हणायचं? राहण्यासाठी हा, असं. शरीर आणि दुसरं आहे, ज्या वेळेला कोश असा शब्द प्रयोग आलेला आहे त्यावेळेला तिथं जसं वस्त्र आणि तंतू. तंतू हे वस्त्राचं उपादान कारण आहे, याच्यात काही कारण अडचण नाही. पण तंतू म्हणजे वस्त्र नाही, कारण त्याला कोश निर्माण नाही करता येणार. म्हणून त्याच्यात जसं आता हे वस्त्र आहे, हे वस्त्र म्हणजे तंतूच आहे त्या. अवयव. हा, त्याचे अवयव आहे. पण मग त्याचे हे वेगळे. ते तुम्हाला तेव्हा नुसते तंतू आणून दिले, ते म्हटले पट नाही, हा काही पट नाही. चला, तर तेव्हा कळा विषय संपला. काय आहे
तर तेव्हा बरोबर आहे, त्या जेवढी सूक्ष्म शंका काढेल ना तेवढं त्याचं उत्तर सूक्ष्म होईल आणि कळेलही. तर शंका करायला अडचण नाही. पुढे पण हा आनंदमय कोश ही आत्मा नव्हे असे आता असं कारण सांगतात. सकारण सांगतात. अजून आम्ही आताशी स्वरूप सांगितलं, याच्यात काय केलं तुम्हाला, आनंदमय कोशाचं स्वरूप झालं. आता सकारण हे सांगतील की आनंदमय कोश हा आत्मा नाही, म्हणजे पाचही कोश आत्मा नाहीत. हे सिद्ध झाल्याच्या नंतर मग आत्मस्वरूपाचा विषय, म्हणजे आता आत्म्याचं वर्णन नाही करता येत, पण व्यतिरेकाने हा कोश आत्मा नाही, अन्नमय कोश आत्मा नाही, प्राणमय कोश आत्मा नाही, मनमय कोश आत्मा नाही, विज्ञानमय कोश आत्मा नाही, आनंदमय कोश आत्मा नाही. आता प्रत्येक कोशाचं पूर्ण ज्ञान तुमच्या ठिकाणी असलं पाहिजे, नुसतं शब्द ज्ञान नको. काय पाहिजे? पूर्ण ज्ञान, अनुभव. तर ज्या वेळेला मी असं म्हटलं की अन्नमय कोश मी नाही, त्यावेळेला मला अन्नमय कोशाचं पूर्ण ज्ञान आहे, तर मला त्याचा निराश करता येतो. अन्नमय कोश आत्मा नाही म्हणून निराश करता येणार नाही. का नाही? म्हणजे तुमच्या बुद्धीमध्ये याचा अन्नमय कोश नावाचा काय आहे या ज्ञानाचा रस असला पाहिजे. ते मशीनवर काम करणारी माणसं राहतात तुमच्या कायनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही तर इंजिनियरच होते. तर त्या माणसाला सुरुवातीला जर जॉब दिला तर तो समजा एखाद्या मशीनवरती 500 जॉब निघत असेल आणि नवीन मनुष्य कोणी भरती केलेला असेल तर तो 250 जॉब काढतो. 250 जॉब का काढले? त्याचा अजून त्याची काही नाही, सराव नाही, त्याचा ज्ञान. हा तो काढू शकतो कारण त्याला ट्रेनिंग मिळालं आहे, त्याचा कोर्स झालेला आहे, सगळं आहे. त्याला एकदाच तुम्ही मोठा भार टाकू शकत, मग त्याला तो 250. तर मग दुसऱ्या दिवशी 250च्या जागेवर 260, 250, 300, 350, 350, 500. 500चा कंडिशन टाकली त्याला आणि तो 700 करू शकतो. त्यानंतर 2 तास बसून राहतो, साहेब असा फिरायला जातो, झालं आपलं. त्याचं कारण तो काय, त्यातला अति एक्सपर्ट बनतो. तसं ब्रह्मज्ञानही तसंच आहे. तुम्ही दररोज तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. तर तो मनुष्य, म्हणून तिथं मी असं म्हटलं की अन्नमय कोश असं म्हटल्याबरोबर त्याला सगळंच कळालं. कशाचं कळालं? अन्नमय कोशाचं यथार्थ जसंच्या तसं ज्ञान त्याच्याजवळ आहे. तेव्हा त्याचा निराश होतो, कारण इथे काही वस्तू नाही की फेकून द्यायची किंवा बाजूला काढायची. म्हणून तुम्हाला हे काम कशाने करावं लागेल आणि तत्स्वरूप होऊन करावं लागेल. असं नाही की मग भटकलेली वृत्ती इकडं तिकडं कुठेही गेले, अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, झाला का चहा, असं नाही. म्हणून याच्यामध्ये फार प्रॅक्टिकलची आवश्यकता आहे. आता थेरॉटिकली आपण सांगतो, पण प्रॅक्टिकली त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, आत्मचिंतन करावं, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हे ज्ञान तेव्हाच फलीभूत होतं जेव्हा तो प्रॅक्टिकल करतो. आणि प्रॅक्टिकल करायला 2-2 माणसं लागत नाही, एकटाच लागतं. सगळ्यांना कळण्यासाठी सामुदायिक श्रवण असतं, मननासाठी 2 जणांनी बसावं आणि प्रॅक्टिकलला एकट्याच व्यक्तीने बसावं, म्हणजे त्याला कळेल. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज की जय.